पुष्पा सिनेमा बघून सिनेमाघरातून बाहेर येताना आमचं रिॲक्शन असं होतं, हे एक अजून उदाहरण आहे अल्लू अर्जुन सोबत तुम्ही या कहाणीमध्ये कशी जादू करू शकता। याचं स्पेशल मेन्शन जाईल डायरेक्टर सुकुमारला, आणि त्यांना माहिती होतं पुष्पा 2 बघण्यासाठी सगळ्या माणसांची इच्छा आहे असं, आणि हा पिक्चर ते सर्व एक्सपेक्टेशन वर खरी उतरते। एक मसाला फिल्म मध्ये ऍक्टिंग, रोमांस, इमोशन, कॉमेडी, ट्विस्ट आणि गाण्यांना ज्या प्रकारे स्टेटमेंट भेटायला पाहिजे सिनेमा ते सर्व स्टेटमेंट करून देते। आणि पिक्चर तिथून सुरुवात होते जिथून पहिला पार्ट संपतो। लालचंदनची तस्करी करताना पुष्पा आता इतका मोठा होऊन गेला की नेतापासून तर सरकारच्या डोक्यात खटकतोय, नॅशनल ते इंटरनॅशनलच्या मार्केटमध्ये घुसून तो समोरच्याला टप्प्यात देतोय। आणि मध्येच भवर सिंग राजपूतची एंट्री होते। पुष्पा भाऊचे कामधंदे, त्याचा इगो, त्या दोघांना तो चॅलेंज करतो आणि त्याच्या पहिल्या पार्टचे विलन पुष्पासाठी नवीन टार्गेट ठेवता। आणि इथूनच पुष्पा भाऊचं कॅरेक्टर कसं त्याच्या बिझनेसला वाचवतोय आणि कुठे झुकतो आणि कुठे झुकवतो हा पिक्चर ते सर्व घेऊन पुढे चालते। एक सीन मध्ये तर पुष्पा भाऊ सॉरी सुद्धा बोलून देतात। क्या बोला तूने? अभी मजा आएगा ना भिड़ो। अल्लू अर्जुनचा करिश्मा पुऱ्या पिक्चर मध्ये फैललाय। वाइल्ड फायर कॅरेक्टरचा पहिला सीन पाण्यामध्ये घेतलाय। सुरुवातीला जपानच्या एक डॉग वर एक फाईट सिक्वेन्स पाहायला एक नंबर वाटेल तुम्हाला, आणि तुम्हाला पिक्चर बघून समजूनच जाईल आपला पुष्पा भाऊ किती बदलून गेलाय असं। त्याची स्टाईल, ॲटिट्यूड मध्ये तुम्हाला फरक दिसूनच जाईल। आपल्या दाढीवर हात फिरवणारा आता आपल्या खांद्यांवर शेकोटी करून सिगरेट पेटवतोय। आपल्या हातातला घड्याळ ऍडजस्ट करण्यापासून कुर्ता ऍडजस्ट करण्या पुऱ्या पिक्चर मध्ये आपल्या पुष्पा भाऊची स्टाईल आहे। म्हणून आपल्या जवळच्या सिनेमागृहात लवकर जा आणि कुठेच झुकू नका। आणि मी तुमचा मित्र विनोद जगताप, गुड बाय, टाटा।